नमस्कार, मी तनया. न्यूज अनकटच्या कृषी अपडेटमध्ये आपले स्वागत. पाहुयात कृषी क्षेत्रातील काही महत्त्वाच्या घडामोडी. आजच्या अक्षय तृतीयेच्या दिवशी खरबुजाचं मोठं महत्त्व असतं. त्यानिमित्त जालन्यात खरबुजाची मागणी वाढली आहे. मात्र भाव वाढले असून सध्या बाजारात 50 ते 60 रुपये प्रति किलोने खरबुजाची विक्री होते. चांगला दर मिळाल्यानं शेतकरी समाधानी असल्याचं दिसून येत आहे. राज्यातील ग्राम कृषी विकास समित्या शेतकऱ्यांना कृषी तंत्रज्ञान व योजना समजावून सांगण्यासाठी प्रभावी माध्यम ठरू शकतं. त्यामुळे या समित्या तत्काळ कार्यान्वित करा अशा सूचना कृषी खात्याचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांनी दिल्या आहेत. राज्यातील शेतकऱ्यांसाठी पीक विमा योजनेत मोठा बदल करण्यात आला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार 1 रुपयात मिळणारा पीक विमा बंद करण्यात आला असून नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीस भरपाईची तरतूदही रद्द करण्यात आली आहे. केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागानं देशातील साखर कारखान्यांना मे महिन्यासाठी 23.5 लाख टनांचा साखर कोटा जाहीर केलाय. गेल्या वर्षी या महिन्यासाठी 27 लाख टनांचा साखर कोटा दिला होता. यंदा साखर उत्पादनात घट आल्यानं केंद्रानं गेल्या वर्षीच्या तुलनेत विक्री कोटाही कमी केलाय. दरवर्षी सरकार वेगवेगळे धान्य खरेदी करतं आणि त्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो. शेतकऱ्यांनाही त्याचा त्रास दिला जातो. म्हणून ही योजना बंद करावी आणि त्याऐवजी भावांतर योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना फरक देण्यात यावा अशी मागणी कृषक समाजातर्फे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान आणि राज्यमंत्री भागीरथ चौधरी यांच्याकडे करण्यात आली आहे. बीड जिल्ह्यात 115 दिवसांत 90 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असून यातील एकाही शेतकऱ्याला सरकारी मदत मिळालेली नाहीये. शेतकऱ्यांना कर्ज, पीक विमा आणि वेळेवर बाजारभाव न मिळाल्यामुळे आत्महत्या करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये आंब्याची आवक वाढली असून ग्राहकांमध्ये खरेदीसाठी उत्साह दिसून आलाय. कोकणसह इतर राज्यातील विविध वाणांचे आंबे उपलब्ध असून दरही स्थिर आहेत. देलवडी दौंड येथील युवा शेतकरी सुनील शेलार यांनी 14 गुंठे क्षेत्रामध्ये ठिबकाच्या साहाय्यानं उन्हाळी भेंडी पिकाचं यशस्वी उत्पादन घेतले. ठिबकद्वारे रासायनिक खते सोडल्यानं पीक जोमदार बहरले व उत्पादनातही वाढ झाली आहे. आणि या बातमीसह वेळ झाली आहे कृषी अपडेटमध्ये इथेच थांबायची. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.